कोणत्याही देशाची खरी ओळख काय असते तर तिथली कला आणि संस्कृती. पण विचार करा, आपला जो हजारो वर्षांचा जुना वारसा आहे तो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपण पोचवणार कसा? आज आपण CCRTच्या कहाणीतून नेमकं हेच समजून घेणार आहोत. ही एक अशी संस्था आहे जी भारताच्या या सांस्कृतिक आत्म्याला जपण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेत आहे. जरा कल्पना करा, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या कथा, संगीत, कला या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. किती मोठं आव्हान आहे हे, नाही का? तर आज आपण बघणार आहोत की भारत या आव्हानाला नेमकं कसं सामोरं जातोय. बरं, जेव्हा आपण वारसा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त जुन्या इमारती किंवा वस्तूंपुरतं मर्यादित नाहीये. तो आपल्या लोकगीतांमधला सूर आहे, आपल्या शास्त्रीय नृत्यातली एक अदा आहे आणि आपल्या आजी आजोबांच्या गोष्टींमधलं ते शहाणपण आहे. या सगळ्या गोष्टी मिळून आपली एक ओळख तयार होते. चला तर आज आपण CCRTच्या जगात एक फेरफटका मारूया. आपण त्यांचं ध्येय काय आहे ते समजून घेऊया, ते तरुणांसाठी काय काय करतात याबद्दल जाणून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवतात हे पाहूया. तर मग आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की हे सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम, हे प्रचंड काम खरंच किती महत्त्वाचं आहे. इथला उद्देश फक्त जुन्या गोष्टींना म्युझियममध्ये बंद करून ठेवणं नाहीये, अजिबात नाही. तर आपली संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, तिला श्वास घेता आला पाहिजे आणि ती आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली पाहिजे, हे खरं ध्येय आहे. आणि इतकं मोठं ध्येय पूर्ण करण्यासाठी एका चॅम्पियनची गरज असते. तर चला भेटूया CCRTला. तर हे CCRT म्हणजे नेमकं आहे तरी काय? याकडे आपण एक पूल म्हणून बघू शकतो. हो, एक असा पूल जो आपली समृद्ध संस्कृती आणि आपली शिक्षण व्यवस्था यांना जोडतो. ही एक स्वायत्त संस्था आहे जी थेट भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. CCRTचा पाया समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. याची स्थापना झाली 1979 मध्ये आणि यामागे कमलादेवी चट्टोपाध्याय आणि कपिला वात्सायन यांच्यासारख्या मोठ्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींची प्रेरणा होती. आणि मग बघा, 1994 पर्यंत तर या संस्थेने देशभरात वेगवेगळी प्रादेशिक केंद्र उघडून आपलं काम खूप मोठ्या प्रमाणावर वाढवलं होतं. आता आपण CCRTच्या अगदी हृदयापर्यंत पोचलोय. म्हणजे तरुण मनांमध्ये संस्कृतीची बीजं कशी पेरली जातात हे त्यांचं मूळ ध्येय आहे. CCRT मुलांमध्ये सांस्कृतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करतं. शिक्षणाला संस्कृतीशी जोडून त्यांचा भावनिक आणि आध्यात्मिक विकास करण्यावर भर दिला जातो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कला आज लोप पावत चालल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा नवं जीवन देऊन त्यांचं संरक्षण केलं जातं. म्हणजे फक्त कला शिकवणं नाही, तर हे एक प्रकारे चारित्र्य घडवण्यासारखं आहे. आणि CCRTच्या कामाला जे खरोखर खास बनवतं ते म्हणजे कला शिक्षणाचा वापर कसा केला जातो. विचारांमध्ये स्पष्टता, स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि संवेदनशीलता यांसारखी जी महत्त्वाची मानवी मूल्ये आहेत ती मुलांमध्ये रुजवण्यासाठी कलेचा वापर केला जातो. किती सुंदर विचार आहे हा. आणि ही मूल्ये वाढवण्यासाठी CCRT एक खास योजना राबवतं, सांस्कृतिक प्रतिभा शोध शिष्यवृत्ती योजना. ही योजना खास 10 ते 14 वयोगटातील मुलांसाठी आहे, कारण हेच ते वय आहे जिथे मुलांमधल्या प्रतिभेला खतपाणी घालण्याची खरी गरज असते. या शिष्यवृत्तीचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. लहान वयातच मुलांमधले कलागुण ओळखायचे, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि पाठिंबा द्यायचा, जेणेकरून ते भविष्यात या कलेचे खरे वारसदार बनू शकतील. खरं तर ही भविष्यातल्या सांस्कृतिक राजदूतांवर केलेली एक गुंतवणूकच आहे. बरं, ही सगळी उद्दिष्ट कागदावर तर खूप छान वाटतात, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवलं जातं? चला, CCRTचे कार्यक्रम आणि त्यांचा देशभरात पडणारा प्रभाव यावर एक नजर टाकूया. इथे बघितल्यावर लगेच लक्षात येतं की CCRTचं काम फक्त दिल्लीपुरतं मर्यादित नाही. उदयपूर, हैदराबाद आणि गुवाहाटी इथे त्यांची प्रादेशिक केंद्र आहेत. म्हणजे ही खऱ्या अर्थाने एक देशव्यापी संस्था आहे. आणि ही फक्त ऑफिसेस नाहीत, तर ही खरी सांस्कृतिक केंद्र आहेत जी अगदी ग्रामीण आणि आदिवासी शाळांपर्यंत पोहोचतात, त्यांना पुस्तकं आणि इतर साधनं पुरवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांची कला जिवंत ठेवण्यासाठी जो काही आधार लागतो तो देतात. CCRT प्रत्येक टप्प्यावरच्या प्रतिभेला पाठिंबा देतं, जसं की ज्युनियर रिसर्च फेलोशिप नवीन कलाकारांना एक चांगली सुरुवात करून देते, तर दुसरीकडे सिनियर रिसर्च फेलोशिप जी आहे ती अनुभवी तज्ज्ञांना आपल्या संस्कृतीवर आणखी खोलवर जाऊन संशोधन करण्याची संधी देते. आणि आता शेवटी CCRTच्या कामाचा एक असा भाग पाहूया जो या सगळ्या कामाला कायमस्वरूपी जपून ठेवतो, तो म्हणजे त्यांची प्रकाशनं. CCRT फक्त कार्यशाळा घेत नाही,
तर ते भारतीय संस्कृतीबद्दलच्या ज्ञानाचा एक प्रचंड खजिना तयार करतं. भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांपासून ते अगदी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांपर्यंत विविध विषयांवर त्यांची पुस्तकं आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सगळी प्रकाशनं हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचतं. CCRTचं हे सगळं काम आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करतं. या सतत बदलणाऱ्या जगात आपला जो हा अफाट सांस्कृतिक वारसा आहे, त्यापैकी कोणत्या कथा, कोणती गाणी आणि कोणत्या कला आपण भविष्यात घेऊन जाण्यासाठी निवडणार आहोत, हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर खरं तर आपल्या सगळ्यांना मिळून शोधायचं